मोलगीत लाचखोरीचा पर्दाफाश, पोलीस कर्मचारी सापळ्यात सापडला। कायदा रक्षकच बनला भ्रष्टाचार करता, वाहतूक पोलिसाचा लाचखोरीचा कारनामा उघड। भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई। अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक नियंत्रण कर्तव्यावर कार्यरत असलेले वर्ग 3 चे पोलीस कर्मचारी मिलाप बाळू शिंदे वय 44 यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहात पकडले आहे। अक्कलकुवा तालुक्यातील जांभली येथील तक्रारदार वय 39 हे बोलेरो चारचाकी वाहनातून गेल्या 5 वर्षापासून प्रवासी वाहतूक करतात। त्यांच्या वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मिलाप शिंदे यांनी दरमहा 1000 लाचची मागणी केली होती। तडजोडीनंतर त्यांनी 500 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मोलगी बाजारपेठेत शिंदे यांनी पंचांसमक्ष रुपये 500 ची लाचेची रक्कम स्वीकारली। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। या कारवाईत हॅश व्हॅल्यूसह पुरावे गोळा करण्यात आले असून त्यांच्यावर मोलगी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर शिंदे यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली असून त्यांचा मोबाईल फोन जप्त करून तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आला आहे। या सापळा कारवाईचे आदेश नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले। कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोलीस उप अधीक्षक प्रशांत भरते यांनी केले। सापळा पथक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराम गावित, हेमंत कुमार महाले, जितेंद्र महाले यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।